झी 24 तास एक पाऊल पुढे। इंडियन बॅडमिंटन लीगनं पूर्वकल्पना न देता बेस्ट प्राइसपेक्षा किंमत कमी केल्याचा आरोप ज्वाला गुट्टा आणि अश्विनी पोनप्पानं केलाय। ज्वालानं आयबीएलच्या आयोजकांवर हल्लाबोल केलाय। असं असलं तरी आयबीएलमध्ये खेळणार असल्याचं ज्वाला गुट्टानं स्पष्ट केलंय। ज्वाला गुट्टा भारतीय वुमेन्स डबल्सचा चेहरा। अश्विनी पोनप्पाच्या साथीनं तिनं बॅडमिंटनचा चेहराच बदलून टाकला। बॅडमिंटनला ग्लॅमरही ज्वालामुळेच मिळालं। मात्र आयपीएलच्या धर्तीवर सुरू होणाऱ्या आयबीएलमुळे अनेक वाद निर्माण झालेत। ज्वाला गुट्टा आणि अश्विनी पोनप्पा ही भारतीय बॅडमिंटन मधली हिट जोडी। मात्र या जोडीला आयबीएल मध्ये बेस्ट प्राइस एवढी किंमतही मिळाली नाही। या दोघींना कोणीही खरेदी करायला तयार झालं नाही, त्यामुळे आयोजकांनी त्यांची बेस्ट प्राइसच अर्धी केली आहे। या साऱ्या प्रकारावर ज्वाला गुट्टानं नाराजी दर्शवली आहे। त्याचप्रमाणे आपण दुःखी झाल्याचंही तिने सांगितलं। बहुत सारे मेडल जीते हैं मैंने, मेरे साथ होता है यस ऑफ कोर्स, हर्ट तो होते ही। आई थिंक किसी को भी हर्ट होगा। अश्विनी इज ऑल्सो वेरी मच हर्ट। आई थिंक आई एम श्योर एवरीबडी मस्ट हैव स्पोकन टू हर्ट एंड yeah, we are hurt as players, we are hurt. Who wouldn't feel bad or cheated or let down, and I have promoted IBL like no other player. ज्वाला गुट्टानं आयोजकांवर ह्या बाबतीत आगपाखड केली आहे। मात्र आयबीएल मध्ये आपण दिल्लीकडून खेळणार असल्याचं तिने सांगितलंय। डबल्स की प्लेयर तो मैं पहले से थी। आईबीएल और फ्रेंचाइजीज को तो ये पता ही है, आई एम फेमस फॉर डबल्स। अगर मुझसे सिंगल्स एक्सपेक्ट कर रहे तो आई डोंट नो हु टू मैं क्या बोलूं इसके आगे। So I am a double specialist in the country, and my services will be only for doubles. And mixed doubles mein I have been in top 6 in the world, so nobody can question me about that also. ज्वाला अश्विनी हा जोडीनं 2010च्या दिल्ली कॉमनवेल्थ गेम्स मध्ये गोल्ड मेडल पटकावून दिलं होतं। 2011 मध्ये लंडन मधील वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिप मध्येही त्यांनी ब्रॉन्झ मेडल पटकावलं होतं। 6 प्रमुख आयकॉन बॅडमिंटनपटूंमध्ये त्यांचा समावेश होता। मात्र सोमवारी निलावपूर्वीपर्यंतचे हे चित्र काही तास अगोदर पूर्णपणे पालटलं। त्यानुसार त्यांची बेस प्राइस किंमत $50,000 वरून $25,000 करण्यात आली। 6 फ्रँचायझींसोबत चर्चा करून हा निर्णय झाला। मात्र त्याविषयी ह्या दोघींना कल्पना देण्यात आली नाही आणि त्यानंतरच ह्या वादाला तोंड फुटलं। ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।